धीरज सेठ भारताचे नवे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून सूत्र स्वीकारणार. प्रणित मोरेचा मुद्दा संसदेत गाजणार. प्रणित मोरे विरोधात खासदार ज्योती वाघमारे आक्रमक. अश्लील बिभत्स विनोदवीर निशाण्यावर. सेजल पवार 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर. सेजलचा उद्दाम वक्तव्य करण्याचा स्वभाव तिच्या अंगलट येणार. केईएम वैद्यकीय महाविद्यालयाची सेजलवर प्राथमिक कारवाई. प्रणित मोरेला अखेर लाज वाटली. कमरेखालचा विनोद केल्याबद्दल प्रणितनं मागितली माफी. मुंबईमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद पेटला. मनसे आक्रमक. घाटकोपरापाठोपाठ दादरमध्ये जैन गुरूंसाठी पांढरी पट्टी. विलिनीकरणाचा मुद्दा पवार गटानं संपवला. काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव नाही. सुप्रिया सुळे यांची स्पष्ट भूमिका. अर्थखातं फडणवीसांकडेच असू द्या. संजय राऊत यांचा राष्ट्रवादीला चिमटा. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच. दुसऱ्या दिवशीही उपोषण कायम ठेवत वाढवला दबाव. रोहित पवार यांचा अन्नत्याग म्हणजे स्टंट. भाजपकडून आंदोलनावर टीका. गिरीश महाजन यांनी सोडला सुटकेचा निश्वास. शिंदेंना भेटल्यावर जळगावच्या रेश्मा काळे यांचं बंड शमलं. गीतेंच्या माघारीनंतर सुद्धा महायुतीमध्ये तणाव. नाशिकचे नगरसेवक पाठवले सहलीला. बैठकीला का नाही बोलावलं? सातारा भाजपवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा सवाल. माणगावमध्ये कोटच्या पोरांना मारून आईची आत्महत्या. आईसह 2 मुलांचा मृत्यू. 2 मुलं गंभीर. पालघरमध्ये तरुणीवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला. जखमी तरुणी महसूल विभागात कर्मचारी तर हल्लेखोर न्यायालयामध्ये शिपाई म्हणून कार्यरत. महाराष्ट्रामध्ये पेरण्या खोळंबल्या. दुष्काळाचं सावट गडद. एल निनो सक्रिय झाल्यामुळे पाऊस रखडला. जोरहाटमध्ये भारतीय वायुदलाचं विमान कोसळलं. अपघातात 5 जवान शहीद. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. मोदी फ्रान्समधील G7 शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार. एलॉन मस्क यांची संपत्ती $10 अब्ज. स्पेस एक्सनं IPO मधून उभारले अब्जावधी डॉलर्स.